अहो आशू आणि शिवाला पाहिलं तुम्ही कुठे? रूम मध्ये असतील की झोपलेले. उर्मिला, आशू शिवा दिसलेत का तुला कुठे? नाही ग. शांताबाई, शिवाला आणि आशूला तुम्ही पाहिलत का? हो, ते दोघं सकाळी सकाळीच कुठेतरी गेले बघा. अहो मग तेव्हा त्यांना विचारायचं ना. अहो कसं विचारणार, इतके घाईत होते, काही बोलायच्या आत निघून गेले फटाफटा. एवढं कसलं अर्जंट काम? अहो तुम्हाला आशूने काही सांगितलं का? भेटलंच नाही तर सांगणार काय मला तू? बघ ताई, मी तुला म्हणाले होते ना, शिवा काही ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे. उर्मिला, एवढ्या सकाळी सकाळी किती मोठ्याने बोलताय तुम्ही सगळे. अहो ताई, आशू दादा आणि शिवा कुठेतरी गेले सकाळ सकाळ, त्याच्यावरनं चाललंय. काय सांगताय? कीर्ती, यात हसण्यासारखं काही नाहीये. मी हसण्यासारखंच आहे भाऊ. त्यात तुम्ही सगळ्यांनी हा विषय इतका सिरियसली घेतलाय म्हटल्यावर मला अजून हसायला येतंय. हो, ते शिवाने काहीतरी नवीन गोंधळ घातला असेल, गेली असेल निस्तारायला तुम्हाला सगळ्यांना कळायच्या आत. तुम्ही ना त्या शिवाला अजून ओळखलं नाहीये. कीर्ती, उगाच काही बरळू नकोस. तुला खात्री आहे का याची? नाही, पक्की खात्री नाहीये मला, पण तिला काय काम असतं गॅरेजवर? नाही म्हणजे मला तरी काही काम करताना दिसत नाही ना ती, म्हणून म्हणते. आशू आपल्या ऑफिसच्या नावाखाली घेऊन जातो तिला त्याच्यासोबत, आणि तुम्ही सुद्धा काही बोलत नाही. त्या दोघांना ना तुमच्या दोघांचा धाक नाही राहिला अजिबात. कीर्ती, शांत बस जरा. भाऊ अहो काय चुकीचं बोलते कीर्ती. आपण सगळेजण शिवाला एवढं समजवतोय तरीही तिला हवं आहे तेच ती करते ना. हे घरातल्यांना टेन्शन येतंय ह्याचं तिला काहीच वाटत नाहीये. आता कुठे गेली एवढ्या सकाळी ती? कुठेही गेलेले असो, तर काही विपरीत घडलेलं नको असं. देवा, आज काहीतरी जॉब मिळू दे. आजच्या दिवसात जे काही मिळेल ते मी घेऊन टाकेन.